काय स्टेप आहे म्हणजे आता काय स्थिती काय स्टेप आहे? आता स्टेप अशी आहे, आता सिद्ध झाले आतापर्यंत की आधी सूचनेतलं क्षेत्र जर कमी केलं तर आता हे सगळं कंपन्यांचं अतिक्रमण जे आहे 300 म्हणजे डोंगर पायथ्यापासून 300 मीटर म्हणजे किती होते बघा, 1000 फूट जवळजवळ होतं. हा, तर ठीक आहे, ते विनियमित पुढचं 200 फूट आहे, पण 100 मीटर जी जागा आहे डोंगर पायथ्यापासून म्हणजे आपण इथं बसलो इथून तिथं तुम्हाला अतिसंरक्षित काहीही करता येणार नाही. म्हणजे 300 फूट या डोंगराच्या सभोवती, 300 फूट भंडारा डोंगराच्या सभोवती आणि 300 फूट घोराडेश्वर डोंगराच्या सभोवती तुम्हाला कायद्यानुसार संविधानानुसार काहीही उत्खनन खोदकाम बांधकाम करायला राईट नाही, परवानगी नाही. आणि हे मी सगळं पुन्हा पुन्हा सांगतोय, जोपर्यंत ही अधिसूचना न्याय आहे रास्त आहे आणि हीच तपोभूमीला लागू केली तरच हे अभंग राहणार आहेत पर्वत, नाहीतर हे सगळी विडंबना होणार, सगळी बजबजपुणी होणार आणि साधकांची शांती हरवणार, एकांत भंग होणार आणि इथला स्थायी भाव जो आहे साधनाभूमी आहे ती साधनाभूमी राहणार नाही. तुम्ही आज ही शासनाला तेच सांगत आहे आणि आज ही त्याच भूमिकेवरचे ठाम. पण महाराज संत तुकाराम महाराज हे केवळ वारकरी पंथाचे किंवा साधू संतांचेच नाही तर सगळे सुजाण नागरिक जे आहेत, कलावंत असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे दिग्गज असतील, विचारवंत असतील, समाजकारणातले लोक असतील, सगळ्यांसाठी ते श्रद्धास्थान आहे. निश्चित तुकाराम महाराजांच्या विचारातून सगळेच जण प्रेरणा घेत असतात त्यांनी मांडलेल्या विचारातून. पण हा इतका महत्वाचा प्रश्न, इतकी मोठी गंभीर समस्या असताना हा विषय सगळीकडे पोहोचत का नाही? कुठे कमी पडतो? पोहोचलेला आहे, नाही असं नाही. डाऊ केमिकल आंदोलनाच्या वेळीच महाराष्ट्रात गेलेला आहे, कारण पुस्तिका लाखो वाटलेल्या आहेत. भामचंद्र भंडारा, घोराडेश्वर डोंगर बचाव, वारकरी शेतकरी संघर्ष समिती, इंद्रायणी बचाव, देहू बचाव, आळंदी बचाव, पंढरपूर बचाव. माहीत असं नाही, पण आपल्यातल्या लोकांनी प्रलोभन दाखवल्यामुळं काही त्या लढ्याला, मी मगाशी सांगितलं, जे आधारस्तंभ मला पाठिंबा देणारे म्हणत होते ते शांत बसले आणि लोकांच्यामध्ये असा भ्रम निर्माण केला. ते नेतृत्व जे होतं ते म्हणजे पुढे ज्याने आम्ही डाऊ घालवले असं म्हणणार ते का बोलत नाही, ते का शांत? मी नाव घेत नाही कुणाचं, महाराष्ट्राला माहिती आहे का आवश्यक. पुन्हा पुन्हा त्यांना मी म्हणत होतो, प्रवृत्त होतो, हे केलं पाहिजे. हे नाही केलं तर ह्या लक्षात घ्या, भविष्यातल्या पिढीला हा अमूल्य ठेवा साधकांचा पाहायला मिळणार नाही. साधना एकमेव महाराष्ट्रात तिन्ही डोंगरच उरलेले आहेत. मला महाराज तेच विचारायचंय की गावोगावी हरिनाम सप्ताह चालू असतात, वेगवेगळ्या प्रकारची कीर्तनं प्रवचनं वगैरे सुरू असतात वेगवेगळ्या महाराजांची. आज लाखो ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गावोगावात खेडोपाड्यात वाड्या वस्त्यांवरती हे कार्यक्रम सुरू असतात. ह्या सगळ्या महाराजांनी जर जनजागृती करण्याचं मनावर घेतलं या प्रश्नावरती की संत तुकाराम महाराजांची तपोभूमी आपण वाचवायला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांचं योगदान पाहिजे, तो लोकमताचा रेटा उभा राहायला पाहिजे, तर अशक्य नाही. मग हे का होत नाही, असं का होत? आता तुम्हाला ते सांगायला, लाखो पत्रिका प्रतिवर्षी कार्तिक वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये, पालखी सोहळ्यामध्ये वाटलेली आहेत. सगळ्या दिंडीकऱ्यांना फडकऱ्यांना हा विषय माहीत आहे. आता ते का घेत नाहीत हे मी आपल्यावरती कृपया सोपवतो. तुम्ही प्रत्येक महाराजांच्याकडे जावं आणि विचारावं. मधुसूदन महाराजांनी जे संविधानानुसार प्रोटेक्शन मिळवलेलं आहे तुमच्या तपोभूमीला, जगद्गुरु तुकोबरायांच्या साधना ध्यानभूमीला, की ज्याच्यामुळे ही अबाधित राहू शकते. आपण लढू तरी शकत नाही, सतत संघर्ष करू शकत नाही. एखादी लोक एक वेळ कारवाई केली परत आणि छुप्या पद्धतीने चालू राहणार, असाचे पुकरून ढासळायला किती वेळ लागणार आहे बरं? म्हणून तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही हे कीर्तनातून प्रवचनातून का विषय घेऊन जनजागृती करून अस्मिता जागवत नाही? तुम्हाला तपोभूमी नको आहे का? वारकरी संप्रदायामध्ये आळंदीला संस्थेला आलेला विद्यार्थी कुठे येतो ज्ञानेश्वरी पाठ कराय, गाथा पाठ कराय? आळंदीत जाऊन विचारा, मी सगळ्यांना सांगतोय. आणि तुम्हाला एकमेव जागा हीच आहे ना, दुसरी जागाच नाही आहे. उठ म्हणायची तर ताकद नाही, कारण परंपरा तुमची आहे. पण लढायला आपण कुठेतरी कमी पडतो. आपण कीर्तनात मानतो वीर विठ्ठलाचे गाडे, मग लढा. विठ्ठलाला सुद्धा म्हणतो, अरे तू दर्शन देत नसेल तरी वेढारे म्हणले विठ्ठलाला, वेढा वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमातिरी. ही सगळी अशी आहेत का नाही स्फूर्तीपद? बरोबर. आता हे भरेपणाने जर सगळे आपल्याशी राज्यकर्ते वागले असते या प्रकरणामध्ये, कुठल्या या अधिसूचना लागू केली असती, हे संवेदनशील आणि म्हणतात आमच्या वारकरी घराण्यात आम्ही जन्मलो, संतभूमी म्हणताना महाराष्ट्र शासनानं कितीतरी प्रकाशन केलंय संत वाङ्मयाचं. गाथा तुकोबरायांची शासनानं प्रकाशित केली. आणखी दुसरं, युवक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुसवऱ्या आळविती, हे ब्रीद तुकोबरायांचं कोणी घेतलेलं आहे? वन खात्याने घेतलेलं आहे. मग निदान लाज वाटली पाहिजे वन खात्याला.
की बाबा महाराजांचं ब्रीद घेऊन संत तुकाराम वनग्राम योजना तुम्ही तुकोबारायांच्या नावानं सगळीकडे महाराष्ट्रावर राबवत आहे. मग ही भूमिका तुम्ही आता त्यांना फोडा देताय बिल्डरांना आणि त्या खाजगी लोकांना. हा माझा सरकारला प्रश्न आहे. आता तुम्हाला नको आहे का संत, मी हा संत परंपरेचा वारसा नको आहे का? एकदा निर्णय होऊ द्या. हे आंदोलन जे आहे निर्णायक होणार, महाराष्ट्रातली रथयात्रा काढणार. मला सामान्य जो वारकरी निष्ठावंत आहे ना तो असं बोलेल उद्या आणि धरुणी पताका उलटी यांचा करा पूर्ण पाडावं, असं होणार आहे. याच्यामुळे म्हणजे मी बाहेर पडणार आहे. मी इशारा दिलेला आहे. जर तुम्ही लवकरात लवकर ह्या अधिसूचना जर घोषित नाही केल्या, मूळ न्याय प्रारूप जे आहे तेच अंतिम जर नाही केलं, त्याच न्याय देणार आहेत. आम्ही संविधानानुसार लढणार आहे. आणि एक लक्षात घ्या, मला कोर्टात जायचं नाही. का जायचं नाही सांगतो. या वारकरी संप्रदायाला मला जागा करायच्या, तुम्ही झोपलेले जागे होत नाही तोपर्यंत मी आंदोलन चालू ठेवणार आहे. का तुमचा हक्क नाही? हक्क आहे की नाही या भूमीवरती वारकऱ्यांचा? मग तो हक्क तुम्ही अंमलबजावणी करा. तुम्ही कीर्तनात मांडा, प्रवचनात मांडा. जिथे जिथे मी ह्या चॅनेलच्या माध्यमातून मी अभिव्यक्त होत आहे, तुमच्या अभिव्यक्त चॅनेल मधून, का ही तळमळ साधकांच्या विषयी असणार आहे. मी उत्तर झालो, मी संकुचित नाही. आणि आम्ही प्रवचनात कीर्तनात बोलणार, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, देह जावो किंवा राहो पांडुरंगी दृढ भाव. अरे देह जावो किंवा राहो कीर्तनात प्रवचनात म्हणणं सोपं आहे. म्हणून मी स्वतः प्रतिमतीला आहे, जय भामचंद्र मंत्रभूमध्ये 10 दिशांना आज देह जावो राहो निश्चय अभंग हा गिरिराज, हे माझं बी ब्रीद आहे. आणि ते मी जगणार शेवटच्या क्षणापर्यंत. हुतात्मा झालो तर म्हणतील संत भूमीसाठी हुतात्मा झाला, त्याचा आनंद आहे. क्रांतिकारकाचा आनंद आहे, तो मला आनंद आहे. पण मला हे आव्हान करायचं आहे वारकरी संप्रदायाला, जर तुम्ही जागे झाला नाही, जर अशीच अवस्था झाली, तुम्ही बोलणार नाही, तर तुम्ही आज जे ते पाखंडपणाचं आहे ना सगळं उद्ध्वस्त करून टाकल्याशिवाय हा मधुसूदन गप बसणार नाही. मी मग महाराष्ट्राला सांगणार रथयात्रेवरती ह्या अभंगावरती कीर्तन करा. आता बाद झाली तुकोबारायांचे हे अभंग घेतले, तो ह्या अभंगावरती देती घेती नरका जाती कथेचा विक्रय जो करतो तो मातेची गमन करतो. ह्याचा फैसला मी जनामध्ये जाऊन करणार आहे. का तुमची अस्मिता लाचार एवढी झाली? अरे तुम्ही धनिक जो एक तुकोबाराय सर्वस्व जन धर्मासाठी अर्पित केलं. काय म्हणतात, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म पुण्य केला असा हा जगद्गुरु. त्यांच्या अभंगावरती आपण सगळेजण कीर्तन करतो आणि त्यांच्या तपोभूमीसाठी आपण पुढे येत नाही, कीर्तनात मांडत नाही, प्रवचनात मांडत नाही. काय आहे एवढे आपण लाचार नेत्यांच्या पुढं आणि धनापुढं? कीर्तनात आपण म्हणतो धनदारा पुत्रजन बंधू स्वयरे पिशून सर्व मिथ्याही जाणून. पहिलं तुम्ही ते जीवन जगा आणि मग म्हणा धनदारा पुत्रजन बंधू स्वयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. नलगे आरतीत म्हणायला सोपं आहे, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देईसरा. संत संग कळला का? अरे गाथा हा साक्षात तुकोबार आहे, त्याचा संग करा. ज्ञानेश्वरी ही साक्षात ज्ञानदेव आहेत, त्याचा खरा संग करा म्हणजे कळेल. भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी हे काय असतं. आणि गाथा वाचा म्हणजे कळेल की जोवरी झाली तुक्याचे दर्शन तोवरी या अवघे सांसारिक असे तुकोबार का म्हणतात. हे जगा जगल्यानंतर आणि मी का फिरणार आहे, माझी जातीचे मध्ये भेटो कोणी. पहिल्या बैठकीत मी हे सांगितलं आंदोलन छेडताना, मी महाराष्ट्रात फिरणार आहे. माझ्या जातीचे कोण आहेत ते मला शोधायचे आहेत. जे घाबरी कोणी असतील तर त्यांच्या नावाने काडीमोड करा म्हणतात तुकोबार. घाबरी यांच्या मोडा काढ्या म्हणजे काय, काडीमोड करून टाका आणि फिरणार आहे. कारण हा माझा एकल्याचा खेळ नाही, मला निष्ठा बघायची आहे महाराष्ट्राची. ज्या दिवशी मी प्रथम बैठकीत बोललो आमच्या सगळ्या संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या खाली महाराजी होते, सगळे आहेत हे माझे मित्र आहेत आणि त्यांना माझी निष्ठा माहित आहे आणि माझ्या निष्ठेवर त्यांची अभंग श्रद्धा आहे. आणि मी म्हटलं या आंदोलनात तुम्हाला अमर करतो. हे सगळे मेलेले आहेत, यांना फक्त औपचारिक लढाई ही आहे ना मी जारी ठेवणार महाराष्ट्रात. मेलेले आहेत, संविधानाने मेलेले आहेत आणि भावनेनं सुद्धा तुम्ही मेल्या. तुमच्या संवेदना भावना जर असत्या तर तुम्ही एक तेव्हाच केलं असतं, का करू शकत नाहीत. हा माझा सगळ्या मंत्र्यांना प्रश्न आहे. तोच विषय मला विचारायचा होता. तुमची भावना प्रामाणिक आहे, अतिशय परखड तुमचे शब्द आहेत, परंतु अनेक खासदार महाराष्ट्रातून जाणारे, अनेक आमदार विधानसभेमध्ये जाणारे हे तुकोबारायांचं नाव घेत असतात बऱ्याच गोष्टींमध्ये. वारकरी संप्रदायातून जाणारे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. मग या लोकांपर्यंत हा विषय पोहोचलाय का? पोहोचलेला आहे. अहो माझे जर ऑफिसमध्ये या फायलिंग बघा, अक्षरशः हजारो 5000 प्रस्ताव असतील शासनाचे. म्हणून फाईल ती खोला आणि मला फाईल दाखवतो, तुम्हाला दाखवतो, मी दाखवतो लाईव्ह जरा की जवळजवळ शासनाची जेवढी खाते आहेत
संबंधित विषय जर कुठं असेल डोंगराचा तिथे गेलेला आहे, प्रस्ताव दिलाय, सगळ्यांना जागा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संवेदना जर प्रशासकीय आणि राजकीय लोकांना नसतील, म्हणून मला काव्यस्व उत्स्फूर्त काही फुरतात. महाराष्ट्राची संतपीठे, जी पावन तीर्थक्षेत्रे भंग कराया सिद्ध झाले प्रशासक आणि नेते. कशासाठी तुम्ही पुढे निघालाय? जी संतपीठ आहेत, तपोभूमी आहे, ती फोड्या निघाले प्रशासक आणि नेते तुम्ही संगनमत करून. महाराज, हे किती दुर्दैवाची गोष्ट. म्हणजे आपण बघतो मागच्या गेल्या 2-3 वर्षांमध्ये विशेषतः देव धर्मावरती श्रद्धा असलेलं सरकार आहे. वेगवेगळ्या देवस्थानांच्या विकासासाठी करोडो रुपयांचं अनुदान मंजूर केलं जातं. या प्रश्नाकडे लक्ष का दिलं जात नाही सरकारी पातळीवर? म्हणूनच आता तुम्ही ही बाहेर पडा, चॅनेल बाहेर पडू द्या महाराष्ट्रात. महाराज लोकांची जिथं कीर्तन होतील तिथे जा, ही अभिव्यक्ती त्यांना अभिव्यक्त करा या मुद्द्यावरती. मी तरी रथयात्रा काढून जनजागृती करणारच आहे. माझा मावळा जो छत्रपतीचा जसा आहे तसा माझाही वारकरी निष्ठावून तुम्हाला मिळेलच, कोणीतरी निश्चितच मिळेल. पण ही लढाई मी जिंकणार, निश्चितच जिंकणार, कारण मी संविधानानुसार जाणार आणि बोलणार. हे तुकोबारायांचं संविधान आहे. मी जे प्रमाण देऊनच बोलणार आणि प्रमाण देऊनच यांचा उलटी पताका करून झोड उठवणार. त्याचं कारण का? माझं हे तुकोबारायांचं संविधान आहे आणि त्या संविधानाबरोबर मी प्रामाणिक आहे. तुकोबारायांच्या गाथ्याशी शासनानं ह्या पुरातत्वाच्या, सांस्कृतिक, महसूल, वन खातं त्यांनी त्यांच्या संविधानाची प्रामाणिक राहावं असे नियम आहेत. असे तुमचे नियम आहेत. किती मुद्दे तुम्हाला दिले म्हटलं, अरे मग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये याला घ्या. सह्याद्रीचा अविभाज्य भाग आहे, पण निगड्यापासून पुढे इको सेन्सिटिव्ह डिक्लेअर केला. काय तुम्हाला फोडायचा तपोबी डोंगर म्हणून वगळताय? किती लांब आहे इथं निगडे? आपले दत्तांना आहेत किती लांब आहे? हाकेच्या अंतरावरती इथे 9 लाख्या पठार. कोणी दांडेकरांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे त्या 9 लाख्या पठारात. मग तुम्ही सांगा, जैवविविधता मंडळाला सांगितलं तुम्ही या पाहणी करा, तुमचे कायदे नियम लावा. अहो, सगळ्या विभागांच्या जर तुम्ही फायली बघत बसला तर 1-2 दिवसात अभ्यास होणार नाही. तुम्हाला कमीत कमी रात्रंदिवस बसला तर 1 आठवडा लागेल. सगळ्या विभागांचं फायलिंग, त्यांची थातूर मातूर कारवाईची उत्तरं हीच तुम्हाला पाहायला